एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये. माझी ब्लॉगची सुरुवात आहे ना, आज मी थोडंसं उशिरा केली आहे. कसं सुट्टी राहिली का त्या दिवशी माझी कामं जरा हळूच चालतात, म्हणजे पटकन आवरतच नाहीत. पूर्ण दिवस माझे ना ते धुंडे, भांडी, कपडे, लादी याच्यामध्येच जातंय आणि आजचा दिवस पण तसंच जाणार आहे. तर म्हटलं चला रुटीन तुमच्यासोबत शेअर करावा. तर पहिली म्हटलं चला अगोदर कपडे धुवून टाकते आणि त्याच्यानंतर राहिलेले दुसरे कामं मला खालचे आवरायचे होते. जेवण वगैरे आमचे झाले होते. बाकीचे जे काही कामं राहिले तेच मला आवरायचे होते. आता जेवण आम्ही सकाळीच करून घेतलं होतं. म्हणजे लवकर मी आवरलं होतं आणि ब्लॉगची सुरुवात पण मी सकाळपासूनच नेहमी तुम्हाला दाखवत असते. पण आज मी तसलं घेतलंच नाही. कधी-कधी कसं होऊन जातंय, की म्हणजे आपल्याला जमत नाही. एखाद्या दिवशी असं होतंय. तर तसलं मी काही घेतलंच नव्हतं. म्हटलं चला आतापासून तर संध्याकाळपर्यंत जरी रुटीन आपण शेअर केली तर होऊन जातंय. आणि मला रोज एक तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करायचं राहतं. मी जर एक दिवस व्हिडिओ टाकला नाही तर तुम्ही लगेच मला कमेंट करता की ताई आज व्हिडिओ आला नाही. तर ते ऐकून मला खूप छान वाटते आणि मला वाटते की कितीही आपल्याला काही होऊ द्या तरी पण आपल्याला एक ब्लॉग अपलोड करायचंच आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये. म्हणून मी कधी पण शूट करत असते. जेव्हा मला बरं वाटेल म्हणजे माझ्या स्वतःची तब्येत थोडीशी तरी बरी राहिली ना तर मी डायरेक्ट उठून आहे ना ब्लॉगची सुरुवात करत असते. आणि माझे पहिले ब्लॉग तुम्ही बघत होते खूप वेगळे होते, आता खूप वेगळे झालेत. म्हणजे स्वतःलाच मला जमत नाहीये. स्वतःचं ना अजिबात आवरणं किंवा ना काही म्हणजे व्यवस्थित राहणं. जसं झालं तसं मी ब्लॉग शूट करून घेते आणि ते तुम्ही समजून घेताय त्याच्याबद्दल खरंच मला खूप छान वाटते, की मला तुम्ही सपोर्ट करताय. सपोर्ट केल्याशिवाय काहीच होत नाही. कसं मला पहिल्यापासून नेटकं राहायला आवडतंय, पण काय करायचं जमतच नाहीये, तर मग त्याच्यामध्ये आपण काहीच करू शकत नाही. पण ब्लॉग मला शूट करायचंच असतं आणि अपलोड करतेच मी नेहमी. मला असं वाटते की रोज एक तरी झालंच पाहिजे. शॉर्ट किंवा लाँग दोन्हीपैकी एक मी टाकतच असते आणि प्रयत्न माझे चालूच असतात. माझं ना तुम्ही बघू शकताय कशी मी झाली आहे. म्हणजे स्वतःच मला असं वाटते की आपण काय होतो, काय झालंय, पण काय हरकत नाही. दिवस थांबून नाही राहत, निघूनच जातात आणि माझे पण निघूनच जाईल. हळू करून मला पण थोडं बरं वाटायला लागले आणि रोज माझी ना एकच म्हणजे अपेक्षा असते की आज जसं दिवस गेलंय उद्याचं तसं जायला नकोय. थोडंसं चांगलं पाहिजे. थोडंसं मला जर बरं वाटलं की मी सगळं व्यवस्थित शूट करेल किंवा व्यवस्थित मला म्हणजे यूट्यूबचं पण काम करता येईल किंवा घरच्या इकडं पण लक्ष देता येईल किंवा माझ्या लेकरूकडे पण. कसं झालं मी त्याच्याकडे लक्ष देत नाही ना तर तो पण इतकं म्हणजे कसं तरी झालंय आणि सारखं आपल्या जवळ येऊन बसत असतो. असं झालंय माझ्या लेकरूला पण. पण काय करायचं आपल्याला बरं नसल्यावर आपण काहीच करू शकत नाही. तसं माझी अवस्था आहे आता सध्या तर. पण प्रयत्न माझे राहताच की नाही आज तरी आपल्याला म्हणजे एकदम चांगलं राहायचंय. आपण झोपणार नाहीये. आपल्याला कंटिन्यू कामं करायचे किंवा चांगलं राहायचंय. पण काय आहे आपल्याला जमतच नाही तर मग शेवटी तेच होतंय. पण आज ते बोलत होते, "चल तुला बाहेरून मी आणतो" म्हणून. चल थोडंसं बाहेरून फिरून आल्यावर बरं वाटतंय आणि माझी काही इच्छा नव्हती. मला माहिती आहे मी अर्धा 1 तास तरी बाहेर राहू शकत नाही किंवा मला जमत नाही. माझ्यामुळे ते पण बोर होतात. कसं बाहेर गेल्यावर आपण सगळे चांगले राहिले किंवा एकदम फ्रेश राहिलो तर मग सगळ्याला चांगलं वाटतं आणि माझं काही ना काही चालू असतं वाकडं-तिकडं तोंड करणं, तर मला ते चांगलं वाटत नाही आणि त्याचं पण मूड एकदम खराब होऊन जाते. ते बोलत होते, की "चल आपण थोडंसं तरी मॉलमधून येऊया, थोडंसं तुला बरं वाटेल किंवा आपण मार्केटमधून येऊया." पण मला काही जायची इच्छा नव्हती. म्हटलं चला थोडंसं इतकं फोर्स करताय तर मग जाऊया आणि काहीच नाही. मी थोडंच म्हणजे लांब गेली असेल टीव्ही सेंटरपर्यंत आणि रिटर्न आली. म्हटलं नको मला नाही जायचं, मला घरातच राहू द्या आणि रिटर्न खरंच मी आली. काहीच कुठंच जाऊ दिलं नाही आणि येताना नाश्त्याला पण आम्ही वडापाव वगैरे आणलं होतं. म्हणजे मला खायचं होतं म्हणून आणि त्याला पेटीस वगैरे खायचे होते. ते दुसरं त्याने घेतलं होतं. आम्ही आता बाहेरच नाश्ता करणार होतो. म्हणजे खरंच विचार करून गेलो होतो की अर्धा 1 तास तरी येणार नाही. पण नाही जमलं तर ते बोलले की "चल जाऊ दे, तुला नाही जमतंय ना तर आपण घरीच जाऊया" आणि घरी आल्यावरच आम्ही इथं येऊन नाश्ता करत होतो. आणि राजवीरला खूप जाम अजून खोकला येतोय. त्याला काही बरं नाही म्हणून त्याचं औषध वगैरे घेणं चालू होतं. माझ्या बाळाला काही फोर्स करावा लागत नाही की "तू औषध घे, हे घे, ते घे." तो स्वतः घेतोय आणि तेवढंच मला असं वाटतं की तो स्वतःची काळजी तरी घेतोय. म्हणजे त्याला काही दुखलं ना तर जमत नाही अजिबात. पण तो पहिलेच घाबरतोय की "मग मी हे खाल्ल्यानं असं होतंय का?" पहिलेच विचारतो मला आणि आपण जर सांगून दिलं की "हो बाळ यानं खोकला येतो" तर तो कधीच खाणार नाही, कधी त्याच्याकडे बघणार पण नाही. असं माझं लेकरू आहे. त्याला ना खूप म्हणजे भीती वाटते दुखायची आणि त्याला सहन पण होत नाही. कधी त्याचं दुखत नाही ना तर तो खूप गळून पडून जातो. म्हणून आहे ना तो पहिलेच घाबरून राहतोय. ते नाश्ता करून झाला, देवपूजा सुद्धा केली. म्हणजे दिवाबत्ती सुद्धा संध्याकाळची मी करून घेतली. म्हणजे दिवस होता आम्ही जात होतो तेव्हा आणि घरी आल्यावर दिवस माळला नव्हता. म्हटलं नंतर करते. मस्त दिवा लावला आणि त्याच्यानंतर आता जास्त काही खायची म्हणजे इच्छा नव्हती. म्हटलं जेवण वगैरे आता काय बनवायचं आणि हा प्रश्न ना माझा नेहमीच असते, की काय बनवू, काय बनवू? ते बोलतात, "तुला जे जमेल ते बनवून घे." आणि ते बोलतात, "दुसरं काही मला इतकं विचारत नाही तू. सारखं सगळं मनानं म्हणजे करू शकते. तुला जमतंय सगळं आणि ते आणि जेवणाचंच का सारखं-सारखं मला विचारते." ते पण कधी-कधी
कधी चिडचिड करतात, म्हणजे आपण सारखं जर विचारलं तर. आणि जर आपण स्वतःच्या मनानं काही बनवून ठेवलं ना, तर ते बोलतात की हे कशाला बनवलं, ते कशाला बनवलं. माझ्याच घरी असं आहे की तुमच्या घरी पण आहे, नक्कीच मला सांगा बरं का. मला असं वाटतं की माझ्याच घरी तसं आहे. मी ज्या दिवशी विचारलं नाही काहीतरी बनवून ठेवलं, त्या दिवशी म्हणतात की असं काय बनवलं, हे कशाला बनवलंय. आणि रोज जर विचारलं ते बोलतात कशाला विचारते. तर आज बोलले ते खिचडीच बनव, मला काही जास्त खायचं नाही, म्हणजे बाहेरचं खाल्ल्यावर नको नको वाटायला लागतंय, म्हणजे जास्त इच्छा पण राहत नाही. आणि उन्हाळ्यात कसं होतं, पाणी पिऊनच आपलं पोट फुगतंय आणि दुसरं काही खायची इच्छाच राहत नाही. मी पण म्हटलं थोडीशी खिचडी मी बनवते, आणि ते बोलले की पातळ खिचडी बनवली की होऊन जाणार, त्याला पातळ खिचडी खूप आवडते. तर इथे सगळी तयारी अगोदर मला करून घ्यायची होती. खाली बसले, म्हटलं चल ग बाई आता पटापट सगळं आवरून घेते. मस्त सगळी तयारी करून ठेवली आणि आता लगेच कुकर लावायचं होतं. आणि ते बसले होते राजूला घेऊन. आता कसं स्कूलची पण भरपूर सुट्ट्या पडतात, म्हणजे भरपूरच आहे. एक दिवस स्कूल आहे, एक दिवस बंद आहे, असंच चालू आहे. 10वीचे ते एक्झाम चालू आहे तोपर्यंत. आणि त्याच्यामध्ये कसं लेकरांना दुर्लक्ष करायला लागतात. एक दिवस जर ते घरी राहिले ना, त्याला अभ्यास अजिबात करायचं नसतं, पण ते ना त्याच्या पाठीमागच लागलेले असतात. एक तास तरी त्याला बसवतात आणि त्याच्याकडून करून घेत असतात. आणि ते पण बरोबर आहे बरं का. लेकराला जर आपण बसवलं नाही ना, तर ते स्वतः कधीच करत नाही. म्हणून ते ना 1-1.5 तास सहज बसतात त्याला घेऊन, आणि त्याला काहीतरी लाडीगोडी लावतात की नंतर आपण हे खेळूया, ते खेळूया. आता हो, तो मनानं करतोय, नाहीतर त्याला पण नको करायलाच राहतं. लेकराचं तर कसं आहे, खाली खेळायचं आणि इकडे तिकडे जायचं, बस हेच राहतं. पण त्याला ते जास्त करून जाऊ देत नाही. आणि ते दोघं बापले कायचा अभ्यास चालू आहे तोपर्यंत माझंही किचन मधलं काम आवरून जाणार. ते तिथं म्हटलं चला पटकन खिचडी लावून देते. आता नेहमी ना मी मुगाच्या डाळीची खिचडी करत असते, पण आज मी तूर डाळची करत होती. मूग डाळ माझी संपली होती, त्या दिवशी लक्षच नाही. डीमार्टमध्ये गेलो होतो, पण सामान भरताना एक तरी वस्तू आपली राहून जाते आणि नंतर आपल्याला आठवतं की आपण घेतलं नाही, आणि नंतर मग परत घ्यावं लागतं. तरी ते ना संपली होती, म्हटलं चला तूर डाळच टाकते. तूर डाळची पण छान लागते, थोडीशी टाकते मी, जास्त नाही. पण डाळ कोणती ना कोणती तरी मी टाकत असते. त्यानं काय होतं, आपण जेव्हा खिचडी बनवतोय ना, ते भात, नुसतं भात जर आपण बनवलं तर तो सुटसुटीत होऊन जाते. म्हणजे त्याला कसं तसं नाही आवडत, त्याला अशी एकदम पातळ खिचडी आवडते. आणि तसं करायला बोलले तर कोणती तरी डाळ त्याच्यामध्ये पाहिजे, आणि त्यानं कसं घट्टपणा येतोय डाळीमुळं, म्हणून मी डाळ टाकतच असते. आणि नुसतं भात बोलले ना, तर ते कसं होऊन जाते, पूर्ण मोकळं होऊन जाते, किंवा म्हणजे असं एकदम सुटसुटीत होतंय. तर ते तसलं त्याला आवडत नाही, आणि मला ते तसलं आवडतो, पण ते खात नाही. आता त्याच्या आवडीनिवडीनुसारच मी बनवत असते. आपलं कसं आपण काही पण खाऊन पोट भरू शकतो, पण माणसाचं कसं आहे, त्याला जे आवडतं ना तेच ते खातात, नाही तर बाकीचं ते अजिबात खात नाही. यायचं तर तसंच आहे, ते तशीच राहून जातं, तशीच झोपून जाणार जर एखादी वस्तू आवडली नाही तर. आणि आपलं कसं नाही पण आवडली तर आपण थोडंसं खाऊन झोपतोय, पण ते तसलं करत नाही, तसेच राहतात. मग मला ते अजिबात आवडत नाही, म्हणून मी त्याच्या आवडीनिवडीत बघत असते की त्याला काय आवडणार. दोघं बापले कायची वेगळे वेगळे आवडनिवड आहेत, ते दोघं पण ना खूप म्हणजे वेगळे वेगळे खातात. राजवीरला ना खिचडी अजिबात चालत नाही, कसलीच नाही. त्याच्यासाठी चपाती भाजी सकाळची होती, तेच मी त्याला गरम करून देणार होते. तर जास्त करून आहे ना मी शिळं वगैरे अन्न त्याला कोणतंच देत नसते, पण एखाद्या वेळेस आहे ना त्याला जर आपण विचारले की बाळ तू खाणार का, तर तो हो म्हणतोय. आणि त्याला पण इतकी इच्छा नव्हती जेवायची, तो पण आता बाहेरून खाऊन आला होता, तर तो बोलला की मम्मी माझी काही इच्छा नाही आहेत, मी जे तू देईल ते खाऊन घेणार, म्हणून मी ते देणार होते. तर मस्ती त्याने खिचडी सुद्धा माझी लावून झाली होती. आणि मी पातळ करते म्हणून खूप जास्त पाणी टाकते बरं का. तुम्ही जर करत असेल तर कमीच पाणी टाका, सगळ्याची आवडीनिवडी वेगळे वेगळे असतात. तर इथं कुकर लावून दिलं होतं, म्हटलं चला आता तोपर्यंत भांडे घासून घेते. जरी आपण चपात्या केले नाही, भाजी केली नाही, तरी पण आपले इतके मोठे भांडे निघतात, ते आपल्याला घासायचेच असतात. हा असं एक काम आहे, तो आपल्याला कधी चुकत नाही, किंवा आपण कितीही शॉर्टकटमध्ये जेवण बनवलं तरी आपले भांडे निघतातच, आणि आपल्याला हे घासायचेच असतात. आणि खरंच चहा जरी केले तरी पण भरपूर मोठे भांडे निघत असतात, आणि ते सगळे घासावंच लागते आपल्याला. तर ही ड्युटी काय आपली कधीच संपत नाही, आणि नेहमी हे भांडे घासावं लागते. एखाद्या वेळेस नको नको वाटायला लागते, की असं वाटतं की नको हे भांडे घासायला, पण काय करताय, तसे आपण ठेवू शकत नाही. आणि रात्रीचे भांडे मी सकाळी कधीच घासत नाही, आतापर्यंत पण मी तसं केलं नसेल. मला तसलं जमतच नाही, किचनमध्ये इतकं घाणेरडा वास येतोय ना खूप जास्त, आणि ते अजिबात मला जमत नाही. मला काही असू द्या, कसंही होऊ द्या, तरी पण हे ना मी भांडे घासत असते. भांडे घासून किचन ओटा स्वच्छ करूनच मला जमतंय, नाही तर कसं तरी वाटतंय, म्हणजे मनच लागत नाही, किंवा झोपण्यामध्ये पण माझं मन नाही राहत, म्हणजे झोपच नाही लागत. असं वाटतं की किचनमधलं काम पडलंय आणि आपण झोपलोय. मी सगळं क्लीन करत असते, हे पण मला कधी कधी म्हणतात की काय बाई तू सगळं करूनच झोपतेस काय, एखाद दिवस नाही बरं वाटतंय तर तसं झोपून जायचं की, करायचं सकाळी. पण मला तसलं जमत नाही, म्हणून ते सगळं स्वच्छ मी करत असते.
इथे ना खिचडीसुद्धा शिजली होती. म्हटलं चला आता दूधसुद्धा तापायला ठेवते आणि पापडसुद्धा मला तळायचे होते. आता घरचे पापड मला ह्यावर्षी करायचे होते. दरवर्षी मी करत असते आणि करेल मी. उडदाचे पापड आमच्या घरात आवडतात. बाकीचे दुसरे खात नाही, पण उडदाचे पापड खातात आणि हे मी बाहेरूनच सांगितले होते त्याला आणायचे. माझे संपले होते मागच्या वर्षीचे जे मी बनवले होते ना ते. आणि खिचडीसोबत पापड पाहिजेच आणि भाजून मी नेहमी करत असते, पण मला आज वाटत होतं की थोडंसं तळून घ्यायला पाहिजे. तळलेलं पापड आमच्या घरात जास्त करून कोणी खात नाही, पण बघूया म्हटलं आज खाताय की नाही. दोघं बापले त्याला असं तेलकट बोलले तर जमत नाही, पण मी आज तळणार होते. थोडंसंच मी तेल घेतलं होतं, जास्त नाही. तसं ते जास्त तेल घेतलं ना तर मग काय होतं, आपल्याला थोडंसं तेल लागतं ते कढईमध्ये तसंच पडून राहतं, किंवा आपण एखाद्या छोट्या वाटीमध्ये पण काढून ठेवलं तरी पण आहे ना, चपात्या करताना आहे ना मला ते तळणचंच वास येतो, म्हणून मी तसलं जास्त घेतच नाही. खूप कमी तेल घेत असते त्याच्यामध्ये तळते, म्हणजे जास्त तेल आपलं उरतच नाही. तर मस्त इथे ना आता सगळं जेवण माझं बनून झालेलं होतं आणि आता फक्त जेवायचं राहिलं होतं. आता ज्याला जे लागते ते मी वाढत होते. म्हणजे कोणाला चपाती भाजी, तर कोणाला खिचडी, तर कोणाला काय, असं आमच्या घरात नाटके असतात. सगळ्याची ताटं लावून घेतली. माझंही स्वतःचं लावलं होतं मस्त खिचडी आणि लाल मिरचीचा मी ठेचा केला होता, पापड आणि थोडीशी चपाती. असं काही आमचं आजचं बेत होता. मस्त जेवण केलं आणि त्याच्यानंतर आता राहिलं होतं हा मेन काम माझं. ते पण मी रात्रीचं करून ठेवते, म्हणजे सकाळी आपल्याला कामं येतात. ते इथे ना 2-2, 3-3च मी काजू, बदाम किंवा अक्रोड घेत असते. म्हणजे अक्रोड एकच घेते. खूप घाण लागतं ते खायला, जमत नाही मला. तरी पण मी थोडं-थोडं करून सगळं भिजवत असते. चांगलं असतं बोलतात सकाळ-सकाळी हे खाल्लेलं. तरी पण मला ते काही पचन होत नाही, जमत नाही अजिबात. पण लगेच ते बाहेर निघते. तरी पण मी भिजू घालत असते जसं झालं तसं. तर मोठ्या डब्यामध्येच मी तसलं भरून ठेवलंय. अजून मला भरायचे छोट्या भरण्यामध्ये. तरी ते हे पण काम झालंय. किचन ओटा स्वच्छ झालं. सगळे कामं आता आवरले होते. आता राहिलं होतं स्वतःचं आवरायचं. स्किन केअर मी संध्याकाळची करत असते आणि मला एका ताईची कमेंट होती. ते मी तेलाचा व्हिडिओ बनवला होता ना त्याच्याखाली, की "ताई तू कोणतं शॅम्पू वापरते नक्कीच मला सांग." तर मी ना डव्ह शॅम्पू वापरते, कंडिशनर पण तोच वापरते मी. छान आहे तो शॅम्पू, मी पहिल्यापासून वापरते. तुम्ही पण वापरू शकता. आणि कसं जुन्या व्हिडिओ खाली पण अजून पण कमेंट येतात आणि मग रिप्लाय नाही दिलं ना तर बऱ्याचशा ताईंना असं वाटतं की मी रिप्लाय देत नाही. पण ताई कोणतीच कमेंट नाही की मी रिप्लाय देत नाही. मी लगेच जर बघितली ना तर लगेच रिप्लाय करत असते. तर चला आता इथेच मी एंड करते. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.